हां, हे मॉडेल तुम्ही काढून घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा त्याला घेता येईल. स्केच याच्यावर घ्या, मोबाईलमध्ये सुद्धा घेता येईल. आणि मग त्याचं वर्णन करतो. पहिले लिहून घ्या तुम्ही. सलगम सलगम, कांदा, लसूण, गाजर, मुळी, सलगम, बीटरूट, पालक, चवळाई, मेथी, चुका, कोथिंबीर, सर्व पालेभाज्या. आणि वर मिरची, वांगे, टमाटे, कोबी, फुलकोबी, ब्रोकोली, भेंडी, गवार, बीन्स, झुडपी चवळी. जमिनीची आडवी उभी मशागत करा. जमिनीची आडवी उभी मशागत करा. आधीच्या पिकाचे जे अवशेष आहेत ते वेचून आच्छादनासाठी वेगळे करा. आधीच्या पिकांचे अवशेष वेचून एका कोपऱ्यामध्ये आच्छादनासाठी ढीग लावा. शेवटल्या कुळवाच्या पाळीच्या आधी, कुळवणीच्या शेवटल्या पाळीच्या आधी एकरी 300 किलो घनजीवामृत नंबर 1, एकरी 300 किलो घनजीवामृत नंबर 1, किंवा एकरी 600 किलो घनजीवामृत नंबर 2, किंवा एकरी 600 किलो घनजीवामृत नंबर 2, किंवा एकरी 300 किलो घनजीवामृत नंबर 3 एक एकर जागेवर विस्कटून टाका. एकरी 300 किलो घनजीवामृत नंबर 3 म्हणजे आपला गोबर गॅस स्लरी घनजीवामृत एक एकर जागेवर विस्कटून टाका, जेणेकरून समान वितरण होईल. आणि शेवटल्या पाळीने ते मातीत मिसळून द्या. आणि शेवटली पाळी देऊन मातीत मिसळून द्या. नंतर बैल चालित सरी यंत्राने किंवा ट्रॅक्टर चालित सरी यंत्राने, नंतर बैल चालित सरी यंत्राने किंवा ट्रॅक्टर चालित सरी यंत्राने तीन फूट अंतरावर अशा सऱ्या पाडा. 3 फूट अंतरावर अशा सऱ्या पाडा, जेणेकरून सरीची रुंदी 1.5 फूट येईल. सरीची रुंदी 1.5 फूट येईल. खोली 9 इंच येईल. व गादी वाफ्याची रुंदी 1.5 फूट येईल. व गादी वाफ्याची रुंदी 1.5 फूट येईल. गाद्यावरची माती सपाट करा. गादीवरची माती पसरून सपाट करा, जेणेकरून गादी वाफे सपाट होतील. या बेडवर मिरची, शिमला मिरची, वांगी, टमाटर,
कोबी, फूलकोबी, ब्रोकोली, ब्रोकोली, भेंडी, गवार, झुडपी चवळी, झुडपी घेवडे व झुडपी राजमा घेता येतात. ही पिके घेता येतात. आच्छादनासाठी काष्ठ पदार्थ जमा करून ठेवणे. आच्छादनासाठी काष्ठ पदार्थ आधीच जमा करून ठेवणे, त्याची तरतूद आधीच व्हायला पाहिजे, वेळेवर नको, उन्हाळ्यामध्येच. नंतर आकृतीत दाखवल्याप्रमाणे गादी वाफ्याच्या मध्यरेषेवर आपल्याला रोप लावणी करायची आहे. ज्या पिकाच्या जातीची रोपं जास्त विस्तार करतात, त्या दोन रोपांमधील अंतर 3 फूट ठेवावं. व 2 ओळीतील अंतर 3 फूट ठेवावं. म्हणजे 3 बाय 3 वर ती रोपं येतील. तसेच ज्या जातीच्या रोपांचा विस्तार कमी आहे, त्या 2 रोपातील अंतर 2 फूट ठेवावं. आणि 2 ओळीतील अंतर 3 फूट ठेवावं. 2 ओळीतील अंतर 3 फूट ठेवावं. रोपवाटिकेमधून रोप उपडल्यानंतर शर्मा जी है क्या गए? हाँ, पटेल साहब गए? हाँ, थोड़े बीच में आप मिलिए क्या भोजन के समय? आप समझ रहे हैं मराठी में कुछ समझ रहे हैं? हाँ, 3 दिन में तो अभी भाषा आ जाएगी, और 2 दिन काम करे को प्योर मराठी बोलेंगे आप, हिंदी भूल जाएंगे. हाँ, ऐसा का? बहुत बढ़िया. आपके पास कोई ट्रांसलेटर दिख रहा है मुझे, वो आपको बता रहा है. ठीक आहे. हां, काय म्हटलं? उपडल्यानंतर रोपांच्या मुळ्या कशामध्ये बुडवायच्या? बीजामृतात. जीवामृतात? बीजामृतामध्ये बुडवाव्या. व हलकी झड असताना पावसाची झड म्हणता काय म्हणता तुम्ही?
हलकी झड असताना किंवा ढगाळ आकाश असताना रोप लावणी करावी. किंवा ढगाळ हां काय लिहिलं? लागवड करावी. हां हां. आणि त्याच दरम्यान दोन रोपांच्या मध्ये बीजामृताचा संस्कार केलेल्या भाजीच्या 2 रोपांच्या मध्ये बीजामृताचा संस्कार केलेल्या 2 बिया मक्याच्या आणि 2 बिया चवळीच्या मिसळून 2 बिया मक्याच्या व 2 बिया चवळीच्या मिसळून 2 रोपांच्या मध्यभागी स्टार चिन्ह आहे, काय त्याला तारा आहे ना, तारा चिन्हाच्या ठिकाणी टोकाव्या. काय म्हणतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये? टोकणी म्हणतात ना, टोकाव्यात. समजलं का? त्याच वेळेला दुसऱ्या 2 रोपाच्या मध्यभागी त्याच वेळेला त्याला लागून असलेल्या भाजीच्या 2 रोपा मध्यभागी बीजामृतात मुळ्या बुडवून झेंडूचं रोप लावावं. शक्यतो लाल गावरानी झेंडू असला जांभळा तर फार चांगला. झेंडूची रोपे लावावी. झालं. त्याच दरम्यान सरीच्या दोन्ही काठावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे हंगामानुसार कांदा, लसूण, गाजर, मूळी, सलगम, बीटरूट, पालक, चवळाई, लाल रंगाची चवळाई, मेथी, चुका, कोथिंबीर सारख्या सर्व पालेभाज्या व कोशिंबिरीच्या बिया बीजामृतात बुडवून टोकाव्या. झालं. आता लिहा मका व चवळी आच्छादन का? चवळीच्या फुलावर आणि पानावर तसेच मक्याच्या रेशमी तुऱ्यावर
मित्रकिडी मोठ्या प्रमाणात वसाहती करतात. मित्रकिडी मोठ्या प्रमाणात वसाहती करतात. व हानिकारक किडींचं जैविक कीट नियंत्रण करतात. व हानिकारक किडींचं जैविक बायोलॉजिकल कीट नियंत्रण करतात. तसेच चवळी आणि झेंडूच्या फुलावर मधमाशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. आणि भाजीपाल्याच्या फुलामध्ये पराग सिंचन करतात. काय म्हणता तुम्ही त्याला? परागीभवन करतात. भाजीपाल्याच्या फुलामध्ये, मुख्य पिकाच्या फुलामध्ये परागीभवन करतात. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होते. चवळीच्या मुळ्या हवेतून मोठ्या प्रमाणात नत्र घेतात. तसेच मक्याच्या मुळीजवळ असलेले असहजीवी नत्राणू हवेतून मोठ्या प्रमाणात नत्र घेतात आणि मक्याच्या मुळ्यांना पुरवठा करतात. नत्राचा मक्याच्या मुळ्यांना पुरवठा करतात. तसेच मुख्य भाजीपाल्याच्या मुळांना सुद्धा पुरवठा करतात. व झेंडूच्या मुळ्यांना सुद्धा नत्र देतात. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वापशाच्या महिन्यात, काय म्हणता तुम्ही त्याला? ऑक्टोबर नोव्हेंबर कोणता महिना असतो? ऑक्टोबर हिट. मराठी त्याला हिट म्हणतात. ऑक्टोबर महिन्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये किंवा मार्च ते जून महिन्याच्या कडक उन्हामध्ये भाजीपाल्या पिकाचे पानं खूप तापतात. त्यामुळे पानातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो.
व झाडांची वाढ रोखते. परंतु मका आणि झेंडू वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना रोखतात. मका आणि झेंडू वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना रोखतात आणि रोखल्याबरोबर वारा मका आणि झेंडूच्या भोवताल गिरकी मारायला लागतो. त्याचे भोवरे तयार होतात वाऱ्याचे. परिणामी 5 ते 6 अंश उष्णतामान एकदम खाली येते. परिणामी हवेचं 5 ते 6 अंश तापमान कमी येते. व पानामध्ये होणारं निर्जलीकरण थांबून, डिहायड्रेशनला काय म्हणतात आपण मराठीत, पानामध्ये होणारं निर्जलीकरण थांबून पिकाचं होणारं नुकसान टळतं. वांग, टमाटर, कोबी, मिरची, भाजीपाला, कापूस. बंद करा हो तुमचं ते. तुम्हाला स्विच ऑफ करता येत नाही का कोणाचा फोन येणार आहे? मुख्यमंत्र्याचा नाही ना? मग बंद कर. काय विषय असा एकाग्रता भंगते. मग हा, वांगे, टमाटे, भाजीपाला, कापूस, तुमचं आंबा, द्राक्ष, डाळिंब, सगळी फळपिकं यांच्या मुळावर गाठी येतात. आणि या गाठीमध्ये एक महान खतरनाक राक्षस निवास करतो. काय नाव त्याचं? नेमॅटोड. राईट. त्याचं नाव आहे सूत्रकृमी, ज्याला मराठीत नेमॅटोड म्हणतात. सूत्रकृमी निवास करतात. ह्या सूत्रकृमी मुळातून मोठ्या प्रमाणात रस शोषतात. त्यामुळं रोपांची वाढ रोखते. व उत्पादन घट्ट. कोणत्याही मानव निर्मित औषधानं
सूत्रकृमीचं नियंत्रण होत नाही, पूर्णपणे नियंत्रण होत नाही, अंशतः होतं पण पूर्णपणे नियंत्रण होत नाही. या सूत्रकृमीचं नियंत्रण करणारं एक औषधी तत्व आहे. या सूत्रकृमीचं नियंत्रण करणारं एक औषधी तत्व आहे. ज्याचं नाव आहे अफ्लाटर्थोनाइल. अफला फल आलं, अफ्लाटर्थोनाइल, टरथोनाइल, अफ्लाटर्थोनाइल. These are some alkaloids which are responsible. अफ्लाटर्थोनाइल जे सूत्रकृमीचं समर्थपणे नियंत्रण करतात. जे सूत्रकृमीचं समर्थपणे नियंत्रण करतात. हे औषधी तत्व फक्त ज्याला सुगंध आहे अशा झेंडूच्या मुळीत तयार होतात. ज्याच्या फुलांना सुगंध आहे अशा झेंडूच्या मुळीत तयार होतात आणि शेवंतीच्या मुळीत तयार होतात. शेवंती म्हणता ना, काय म्हणता तुम्ही? हां, शेवंती. ते गजरे घालतात आपल्या माता भगिनी, पिवळे फुलं. नाही, शेवंती, शेवंती. हां, झालं. परंतु या औषध झेंडूच्या मुळीत आणि शेवंतीच्या मुळीत, इन द रूट्स, these alkaloids are created. परंतु या औषधी तत्वाला जर जीवामृताची साथ मिळाली, परंतु या औषधी तत्वांना जर जीवामृताची साथ मिळाली तर ताबडतोब गाठी विरून जातात. तुम्ही याचा प्रत्यय घ्या, तुम्हाला दिसून येईल. तर ताबडतोब ह्या नेमॅटोडच्या गाठी विरून जातात. म्हणून भाजीपाला, कापूस आणि फळबागा, यामध्ये झेंडू, चवळी आणि मका घेतलाच पाहिजे. आंतरपीक म्हणून घेतलाच पाहिजे. झेंडू, मका आणि चवळी घेतलीच पाहिजे. झेंडूच्या मुळ्यातून असे काही स्त्राव सुटतात, जे शेजारच्या भाजीपाल्याच्या रोपाला जे भाजीपाल्याच्या रोपांना मुळीपासून होणाऱ्या आजारापासून वाचवतात. सीड बॉर्न डिसीजेस जे असतात, ज्याला मुळीपासून तयार होणारे रोग म्हणतात, त्यांच्यापासून याला वाचवतात. दसरा दिवाळीला झेंडूच्या फुलांची खूप मागणी असते. व भावही चांगले असतात. त्यामुळे आपले खिशाचा आकार वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो, है ना? आता समजलं का तुम्हाला? हे मका, चवळी, झेंडू का घ्यायची? हां, चवळीच्या शेंगापासून आपल्याला वरण मिळतं.
चवळीच्या शेंगापासून आपल्याला वरण मिळतं आणि मक्याच्या धान्यापासून काय मिळते? भाकर मिळते. म्हणजे आपली सुद्धा सोय होऊन जाते. ठीक आहे ना? हां, आता लिहा. प्रथम एक महिनाभर वरंब्यावरचं तण काढून टाकावं. प्रथम एक महिनाभर, पहिल्या 1 महिन्यात वरंब्यावरचं तण काढून टाकावं. तोपर्यंत रोप वर आलेली असतात. छानपैकी वाढायला लागली असतात. आणि मग नंतर पूर्ण वरंबा रोपांच्या भोवताल काय टाकावं? आच्छादन टाकावं. आणि नंतर पूर्ण वरंबा आच्छादनाने झाकून टाकावा रोपाच्या खोडापर्यंत. आच्छादनाची जाडी 3 ते 4.5 इंच असावी, जास्त नको. आच्छादनाची जाडी 3 ते 4.5 इंच असावी, त्यापेक्षा जास्त नको. जेणेकरून हवा आतमध्ये खेळली पाहिजे. जेणेकरून आच्छादनामधून हवा आतमध्ये गेली पाहिजे आणि जीवाणूंना काय मिळाला पाहिजे? प्राणवायू मिळाला पाहिजे. हा, आता लिहा. पावसाळ्यामध्ये 4 महिने, महिन्यातून 2दा 1 कप जीवामृत. महिन्यातून 2दा 1 कप जीवामृत. पावसाळ्यामध्ये महिन्यातून 2दा, 15 दिवसांनी 2दा 1 कप. चहाचा कप असतो ना, कप, तो मोठा कोप नाही है ना, पुण्यातले कप, मराठवाड्यातले कोप नाही. 1 कप जीवामृत 2 झाडाच्या मध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर टाकावे. काय बापू, काय गडबड झाली? हां, नाही, तुम्ही अटकलं काम तुमचं म्हणून. जमिनीच्या पृष्ठभागावर टाकावे. आच्छादनावर टाकावे, सरळ आच्छादनावर. संध्याकाळी पाऊस आला का सगळे आतमध्ये निघून जातात. त्याची काळजीच करायची नाही. डोक्याला ताप द्यायचा नाही. शांत, धडधड कमी होते, आयुष्य वाढते. आता लिहा. पावसाळा संपल्यानंतर सिंचनाच्या पाण्यासोबत उपलब्धतेनुसार महिन्यातून 1दा किंवा 2दा, व्हॉट मे बी द अवेलेबिलिटी ऑफ द जीवामृतम, महिन्यातून 1दा किंवा 2दा प्रति एकर 200 ते 400 लिटर जीवामृत. प्रति एकर 200 ते 400 लिटर जीवामृत द्यावे. है ना? आच्छादन दिल्यामुळं तणांचा आपोआपच बंदोबस्त होतो. आच्छादन दिल्यामुळं तणांचा आपोआपच बंदोबस्त होतो. कारण तणांच्या अंकुरांना अंकुर म्हणतात का, काय म्हणता तुम्ही? अंकुरांना
सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही, सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही आणि अंकुर आतल्या आतच पिवळे पडून मरून जातात. सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही आणि अंकुर आतल्या आतच पिवळे पडून मरून जातात. पण एखादा जर चुकून वर आलाच अतिरेकी, एखादा अतिरेकी जर त्या फटीतून वर आलाच तर त्याचा शिरच्छेद करून तिथंच टाकावे, त्याला कापून तिथंच टाकत राहावे. आच्छादन आणि जीवामृत, आच्छादन आणि जीवामृत यांच्या संयुक्त प्रभावाने, आच्छादन आणि जीवामृत यांच्या संयुक्त प्रभावाने गांडूळं मोठ्या प्रमाणात कामी लागतात, गांडूळं मोठ्या प्रमाणात कामी लागतात. आणि आच्छादनाखाली अन्नद्रव्यांचा महासागर असलेल्या विष्ठेला आणून टाकून, आच्छादनाखाली अन्नद्रव्यांचा महासागर असलेल्या विष्ठेचा थर टाकून भाजीपाल्याच्या मुळ्यांना बासुंदी श्रीखंडाचा पाहुणचार करीत असतात, बासुंदी श्रीखंडाचा पाहुणचार करीत असतात. आता तुम्ही बासुंदी श्रीखंड लिहिलं का? शक्यता आहे लिहिण्याची. तरी म्हटलं यांना जास्त आवडते असं दिसते एकंदरीत. झालं. त्यामुळं भाजीपाल्याच्या रूपामध्ये कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता दिसत नाही. नथिंग, नो डेफिशियन्सी ऑफ ॲट ऑल. गांडुळांनी अनंत कोटी छिद्र पाडल्यामुळं जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडल्यामुळं पावसाचं संपूर्ण पाणी त्या छिद्रावाटे जमिनीमध्ये झिरपते. पावसाचं संपूर्ण पाणी त्या छिद्रावाटे जमिनीमध्ये झिरपते व जमिनीच्या अंतर्गत भूजलामध्ये जमा होते जे पुढे पावसाळा संपल्यानंतर वर्षभर पिकांच्या मुळ्यांना कशाच्या द्वारे उपलब्ध होत असते? राईट. मला वाटतं विसरला का तुम्ही? केशाकर्षणाच्या द्वारे वर्षभर आपोआप मिळत राहते, उपलब्ध होत राहते. जीवामृत, आच्छादन आणि वापसा. जीवामृत, आच्छादन आणि वापसा या त्रिवेणी संगमामुळे
झाडांच्या मुळीला, रोपांच्या मुळीला सुंदर पांढरी मुळी फुटते, जी मायकोरायझा बुरशी काम करते. झाडांच्या किंवा रोपांच्या मुळीला सुंदर अशी पांढरी मुळी फुटते. समजायचं आता जमीन कशी झाली आपली, आता पैलवान झाली है ना. आता लिहा फवारणीचं शेड्यूल. फवारणीचं शेड्यूल. फवारणी निवांत लिहा, निवांत लिहा, निवांत लिहा. बरं मी आता निवांत सांगतो है की नाही, निवांत सांगतो. हो फास्ट. बरं निवांत सांगतो. रोप लावणी नंतर, निवांत लिहा, रोप लावणी नंतर 1 महिन्यानी पहिली फवारणी द्यावी. पहिली फवारणी द्यावी. प्रति एकर 100 लिटर पाणी आणि कापडानं गाळलेलं 5 लिटर जीवामृत. प्रति एकर 100 लिटर पाणी आणि कापडानं गाळलेलं 5 लिटर जीवामृत. ते आपले कोकणातले सहकारी आहे ना, ज्यांच्या हाताला कोण आहे ते लिहिता येत नाही, हाताला त्यांना कोण आहेत, हां, तर तुम्ही काय करा, सकाळ दुपार संध्याकाळ 10-10 मिनटं जीवामृतात हात बुडवा, 5-10 मिनटं. आपोआपच पुढे संवेदना निर्माण होतील. लिहा दुसरी फवारणी. पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसांनी. पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसांनी. प्रति एकर 100 लिटर निमास्त्र. प्रति एकर 100 लिटर निमास्त्र. निमास्त्र किंवा प्रति एकर 100 लिटर पाणी किंवा प्रति एकर 100 लिटर पाणी अधिक 3 लिटर दशपर्णी अर्क. अधिक 3 लिटर दशपर्णी अर्क. लिहा नंबर 3. फवारणी नंबर 3 10 दिवसांनी. दुसऱ्या फवारणीनंतर 10 दिवसांनी तिसरी फवारणी. तुम्ही ठरवा काय करायचं आहे. आज उशिरापर्यंत बसूया आणि सकाळी मग सगळेजण निघून जाऊ शकतात. चालेल? काय लिहिलं? तिसरी फवारणी लिहिली का? चौथी फवारणी म्हटलं तुमचं लक्षच नाही का? लिहा प्रति एकर 100 लिटर पाणी. प्रति एकर 100 लिटर पाणी आणि 2.5 लिटर आंबट ताक. आणि 2.5 लिटर आंबट ताक. आंबट ताकाला कन्नडमध्ये काय म्हणतात? हुळीस मजगे.
तेलुगूमध्ये हुळीच मोरे, काय म्हणतात? हुळीच मोरे. आणि मराठीत म्हणतात सोल बटर मिल्क, काय की नाही? आता चौथी फवारणी 10 दिवसांनी. तिसऱ्या फवारणीनंतर 10 दिवसांनी चौथी फवारणी. तिसऱ्या फवारणीनंतर 10 दिवसांनी चौथी फवारणी. प्रति एकर 150 लिटर पाणी, प्रति एकरे 150 लिटर ನೀರು, 10 लिटर जीवामृतम. प्रति एकरे 150 150 लिटर ನೀರು अधिक 10 लिटर जीवामृत. आता बिराजदारला समजलं, बाकीच्यांना काहीच कळलं नाही, आहे ना धर्मराव? कळलं ना? हा, 150 लिटर पाणी आणि 10 लिटर जीवामृत. सांगा आता, जवळजवळ जिल्हे आहे तुमचे, बिजापूर जिल्हा आणि सांगली आपला सोलापूर जिल्हा, पण तरी कळत नाही कन्नड. हा, लिहिलं 10 लिटर जीवामृत. तिथून 10 दिवसांनी पाचवी फवारणी. तिथून 10 दिवसांनी पाचवी फवारणी. प्रति एकर 150 लिटर पाणी, प्रति एकर 150 लिटर पाणी आणि 6 लिटर ब्रह्मास्त्र, आणि 6 लिटर ब्रह्मास्त्र. किंवा और आयदर और प्रति एकर 150 लिटर पाणी सहा लिटर दशपर्णी अर्क. दोनपैकी कोणतंही एक. 6 लिटर दशपर्णी अर्क. तिथून 10 दिवसांनी, बोटं बोडू नका, तिथून 10 दिवसांनी 6वी फवारणी. 6वी फवारणी 150 लिटर पाणी. 5व्या नंतर 10 दिवसांनी 6वी. हा, काय भानगड आहे? हो, पर एकर, प्रति एकर नाही, पर एकर. पर एकर 150 लिटर पाणी आणि 5 लिटर आंबट ताक. 5 लिटर आंबट ताक. आपण ताक 2-3 दिवसाचं पाहिजे, जास्त नको. तांब्याच्या पात्रात अजिबात ठेवायचं नाही. तांब्याच्या पात्रात अजिबात ठेवायचं नाही. जे टाकायला सांगतात ते चुकीचं आहे. हा, तिथून 10 दिवसांनी कितवी फवारणी? 7वी फवारणी. तिथून 10 दिवसांनी 7वी फवारणी. प्रति एकर 200 लिटर पाणी, प्रति एकर 200 लिटर पाणी आणि फडक्यानं गाळलेलं 20 लिटर जीवामृत. कापडानं गाळलेलं 20 लिटर जीवामृत. तिथून 10 दिवसांनी 8वी फवारणी. तिथून 10 दिवसांनी 8वी फवारणी. 9 फवारणी शेड्यूल आहे. तिथून 10 दिवसांनी 8वी फवारणी. प्रति एकर 200 लिटर पाणी, प्रति एकर 200 लिटर पाणी आणि 8 लिटर अग्निअस्त्र. 8 लिटर अग्निअस्त्र किंवा 200 लिटर पाणी, किंवा 200 लिटर पाणी आणि 8 ते 10 लिटर काय टाकायला पाहिजे? दशपर्णी अर्क. राईट, दशपर्णी अर्क. आता हे शेड्यूल राबवलं पाहिजे, हे की नाही? पहिल्या वर्षी
तेवढी प्रतिकारशक्ती नसते, त्याच्यामुळे सक्तीने राबवलं पाहिजे. दुसऱ्या वर्षी फवारणीचं अजिबात काम पडत नाही. बिना फवारणीनं भाजीपाला उत्तम घेता येतो. लिहा. त्यानंतर ज्या दिवशी म्हणजे नव्या फवारणीनंतर कधी, ज्या दिवशी आठवत झाले का? लिहा. नवी फवारणी 10 दिवसानंतर, 8वी फवारणीनंतर 10 दिवसानंतर नवी फवारणी. प्रति एकर 200 लिटर पाणी आणि 6 लिटर काय असलं पाहिजे मग आता? आंबट टाक. राईट. 6 लिटर आंबट टाक. ह्या 9 फवारणीचं शेड्यूल कायम करायचं आहे पहिल्या वर्षी, ते चुकवायचं नाही. म्हटल्या वेळेस पुढल्या वर्षी तुम्ही चुकवलं तरी चालेल. आणि मग लिहा. त्यानंतर ज्या दिवशी पानावर किडींची अंडी दिसतील, ज्या दिवशी पानावर किडींची अंडी दिसतील किंवा लहान किडी दिसतील त्या दिवशी ताबडतोब 200 लिटर पाणी आणि 8 लिटर दशपर्णी अर्क मारून द्यायचं. 8 लिटर दशपर्णी अर्क मारून द्यायचं. 200 लिटर पाणी. तथापि जर किडीची अंडी नसतील व किडी नसतील तर औषध मारण्याची आवश्यकता नाही. ते लिहा मुद्दाम, नाही तर मारतच बसान तुम्ही. तर अजिबात औषध मारण्याची आवश्यकता नाही. तसेच ज्या दिवशी पानाच्या टोकावर किंवा काठावर लहानसा छोटासा लाल पिवळा किंवा काळा डाग दिसेल, त्या दिवशी समजायचं की पाकिस्तानचा हल्ला झालेला आहे. ताबडतोब बुरशीनाशक मारायचे. ताबडतोब काय मारायची? म्हणजे जीवामृत मारून द्यायचं किंवा ताक मारून द्यायचं. चला आता खाली लिहा. समोरासमोरच्या झाडांच्या 2 फांद्या जोपर्यंत एकमेकाशी हस्तांदोलन करतात तोपर्यंत फलधारणा उत्तम होते. परंतु जेव्हा त्या 2 समोरासमोरच्या फांद्या एकमेकात गुंतून एकमेकाशी भांडण करतात, फ्रीस्टाईल कुस्ती खेळतात, लोकसभेसारखी, तेव्हा फळांच्या पोषणासाठी आरक्षित म्हणजे रिझर्व आरक्षित केलेलं अन्न साठा या भांडणामध्ये खर्च होतो. कोणामध्ये खर्च होतो? या भांडणामध्ये खर्च होतो. व परिणामी फुलगळ होते आणि छोटे फळं गळायला लागतात. परिणामी
फुलगळ होते आणि लहान फळं गळायला लागतात, नुकसान होते. तसेच फांद्यांची दाटी झाल्यामुळं हवा आतमध्ये खेळत नाही, आर्द्रतेचं प्रमाण वाढते. हवा आतमध्ये खेळत नाही, आर्द्रतेचं प्रमाण वाढते आणि मग काय होते? किडी येतात आणि बुरशी वाढतात, म्हणजे अर्थात नुकसान होते. म्हणून समोरासमोरच्या फांद्या जेव्हा एकमेकाला भेटून एकमेकांना केवळ हस्तांदोलन करतील व निवडणुकीची चर्चा करतील, त्यावेळेला शेंडे तोडून टाकावे. काय करायचे? शेंडे तोडून टाकावे. शेंडे तोडल्यामुळे फळांसाठी राखून ठेवलेला साठा फळाकडे वळतो. फळासाठी खोडात राखून ठेवलेला साठा कुठे वळतो? फळांच्या पोषणाकडे वळतो आणि फळगळ थांबते आणि छानपैकी फळं परिपूर्ण वाढतात. झालं? फळं लहान असताना प्रत्येक बहाराची फळं लहान असताना, कारण अनेक बहार येतात ना भाज्यांना, प्रत्येक बहाराची फळं लहान असताना पिकावर 200 लिटर सप्तधान्यांकुर अर्काची फवारणी करावी. पिकावर प्रति एकर 200 लिटर सप्तधान्यांकुर अर्काची फवारणी करावी. त्यामुळे फळावर विशेष चमक येते. फळभाज्याच्या फळावर विशेष चमक येते. शेंगावर, फळं गच्च भरतात, वजन जास्त मिळते. फळांची, भाजीपाल्यांची टिकून राहण्याची क्षमता वाढते. 15 दिवस सुकत नाही, टिकून राहण्याची क्षमता वाढते. किपिंग क्वालिटी, हे आज तोडलं तर तुम्ही 15 दिवस छानपैकी तसं ठेवता येते, म्हणजे दूरच्या मार्केटला सडत नाही. आणि स्वाद, रंग आणि सुगंध येतो.